या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः। मागचे 9 दिवस आपण नवरात्रीत देवीच्या विविध रूपांची आराधना केली। शैलपुत्रीने आत्मविश्वास शिकवला, ब्रह्मचारिणींनी संयमाचं बळ दिलं, चंद्रघंटेने धैर्य आणि शौर्याची प्रेरणा दिली, तर कुष्मांडेने विकास आणि सकारात्मकतेची ऊर्जा दिली। स्कंद मातेने मातृत्व आणि पोषणाची ताकद दाखवली, कात्यायनीने अन्यायाविरुद्ध लढण्याचं धैर्य दिलं, कालरात्रीने मनातील अंधारावर विजय मिळवण्याची शक्ती दिली, तर महागौरीने पावित्र्य आणि सत्यतेची शिकवण दिली। सिद्धिदात्रीने नेतृत्व, पूर्णत्व आणि करुणेचं महत्त्व अधोरेखित केलं। मैत्रिणींनो, या 9 दिवसांच्या साधनेतून आपण पाहिलं की प्रत्येक रंग, प्रत्येक रूप आपल्याला जीवनातील एक एक गुण शिकवतं। महत्त्वाचं म्हणजे हे फक्त 9 दिवसापुरतं नाही बरं का, तर कायम आहे। सतत हे आत्मसात करण्याची जी प्रोसेस आहे ना, त्याला आपण आराधना म्हणू शकतो, साधना म्हणू शकतो। आपण ही विचाररूपी बीज मनामध्ये अंकुरली आहेतच, त्याचं संगोपन करा मैत्रिणींनो। आपल्या आतल्या अंधकार, संकट, अन्याय तसंच निगेटिव्ह विचाररूपी रावणावरती मात करा, त्यावर विजय मिळावा, तेव्हाच खऱ्या अर्थाने विजयादशमी साजरी होईल। तुमच्या, माझ्या सर्वांच्या या आंतरिक प्रवासासाठी प्रत्येकाच्या आयुष्यात विजय, प्रकाश आणि सकारात्मकतेचं राज्य प्रस्थापित हो, यासाठी देवीचरणी प्रार्थना। आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। जय माता दी, जय श्रीराम।